श्री स्वामी समर्थ. आपली गाडी जी असते, कार जी असते, तर तिच्या कारच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवी देवतांची मूर्ती ठेवणं अधिक लाभदायी ठरू शकतं, कुठल्या देवतेची मूर्ती ठेवल्यामुळे त्याचे काय लाभ होतो किंवा काय तोटा होतो. आजकालच्या काळात बघा, कार हे फक्त बघा वाहतुकीचं साधन नाही, आपली एक त्याच्याशी इमोशनल अटॅचमेंट किंवा आपल्या कष्टाचं फळ, यशाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. कारण बघा, खरंच आपण बघायला गेलो तर आपण जेव्हा कार वगैरे घ्यायला जातो, त्याच्या किमती एवढ्या आहेत आणि आपण बरेच आणि जे आजकाल काळाची गरजसुद्धा म्हणता येईल, त्यामुळे आपल्याला कुठे जायचं वगैरे असेल, तर त्यासाठी आपल्याला गोष्ट लागत असते ना, तर त्याच्यामुळे आपण खरेदी करतो. म्हणजे काहीतरी पैशाची ॲडजस्टमेंट वगैरे करून, लोन काढून वगैरे ती गोष्ट आपण खरेदी करत असतो. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर त्यामुळे ती गोष्ट आपल्याशी इमोशनलीसुद्धा अटॅच झालेली असते आणि भरपूर परिश्रम करून आपण ती घेतलेली असते. तर त्यामुळे जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती नवीन गाडी खरेदी करते, तेव्हा त्याला आपला प्रवास सुरक्षित व्हावा, शुभ व्हावा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असावा, असे प्रत्येकाला वाटत असतं. आणि अशा परिस्थितीत बरेच लोक नवीन गाडी खरेदी करताना त्यामध्ये देवतेची मूर्ती किंवा फोटो ठेवत असतात, किंवा जेणेकरून त्यांचं वाहन सुरक्षित राहील, त्यांचा प्रत्येक प्रवास जो आहे तो शुभ ठरेल. पण तुम्हाला माहीत आहे का, की वास्तुशास्त्रानुसार गाडीमध्ये कुठल्या देवतेची मूर्ती ठेवणे विशेष महत्त्वाचं आहे? तर तीच माहिती मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणत्याही वाहनामध्ये आपण देवांची मूर्ती ठेवण्याआधी काही नियम जे आहेत, काही सूचनांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर नवीन वाहनांच्या डॅशबोर्डवर काही खास देवतांच्या मूर्ती जर तुम्ही ठेवल्या, तर त्याचा जास्त लाभ आपल्याला होत असतो. ते केवळ वाहनांची संरक्षण करत नाही, तर आपल्या प्रवासादरम्यान काही अडथळे वगैरे जे येणार आहेत, ते सुद्धा दूर ठेवतात, येऊ देत नाहीत आपल्यापर्यंत. त्यामुळे नवीन गाडीच्या डॅशबोर्डवर कुठल्या मूर्ती ठेवल्याने काय फायदा होतो, ते मी तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, गाडी आपली स्वतःची असेल किंवा भाड्याची असेल, तरीसुद्धा आपण या नियमांचं पालन केलं पाहिजे. आणि गाडी बघा, ही रिक्षा असू द्या किंवा ट्रॅक्टर असू द्या किंवा कुठलीही दुसरी आपली कार, तर भरपूर प्रकारच्या असतात. तर कोणत्याही प्रकारच्या गाडी असतील, तर त्या बाबतीत तुम्हाला हे नियम पाळायचेच आहेत. आणि आपला प्रवास सुखकर व्हावा, काही ॲक्सिडेंट वगैरे, अपघात वगैरे होऊ नये, असे प्रत्येकाला वाटत असतं. आपण बघा, कोणकोणत्या देवांच्या मूर्ती कारमध्ये बघतो. बघा, हनुमान, गणपती, बालाजी, शंकर, स्वामी समर्थ किंवा एखाद्या देवीची मूर्ती आपण बघत असतो. तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा, गणपती बाप्पांची मूर्ती. गणपती बाप्पांची मूर्ती तर खूप कारमध्ये असते. आमच्यासुद्धा कारमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे. गणपती बाप्पा सुखकर्ता, हे विघ्नहर्ता आहेत. वाहन घेतले पण ते लाभलेच नाही, तर मग काय उपयोग? त्यात सतत बिघाड होऊन चालणार नाही. म्हणजे त्यासाठी काहीतरी आपल्याला उपाय केले पाहिजेत. म्हणजे कुठला प्रवास आपण सुरू केला, त्या यंत्रामध्ये सुद्धा काही विघ्न येऊ नये, काही बाधा येऊ नये, आपल्या प्रवासामधले विघ्न दूर व्हावी, यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती कारमध्ये ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं. कारण गणपती बाप्पा सुख आणत असतात आणि विघ्न जे आहेत ते आपल्या आयुष्यातून हिरावून घेत असतात. यानंतर पुढची मूर्ती म्हणजे हनुमान. हनुमानांना आपण संकटमोचक म्हटलं आहे. तर श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारताच्या युद्धामध्ये रथाच्या वर बसा म्हणून विनंती केली होती. कारण कितीही आत्मघातकी शस्त्र आले तरीही हनुमानाच्या कवचामुळे रथाचे नुकसान होऊ शकले नाही. याच भावनेने आपणही हनुमानांची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यामुळे, गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवल्यामुळे आपल्यावर कितीही मोठे संकट आले तरी पण ते टळू शकतं. हे त्यामागचं कारण आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची मूर्ती म्हणजे महादेवांची, शंकरांची. शंकर हे आदियोगी म्हटले जाते. देवादिदेव महादेव हे विश्वाचा संचार सांभाळून कायम शांतचित्त असतात. प्रवासामध्ये ती शांतता आपल्या मनामध्ये उतरावी म्हणून महादेवांची मूर्ती किंवा फोटो जे आहेत ते तुम्ही कारमध्ये ठेवू शकता. त्यानंतर बालाजी. बालाजी म्हणजे अर्थात पांडुरंग. अनेक लोक जे आहेत ते बालाजी आणि विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवत असतात. विठू माऊली जशी भक्तांच्या रक्षणासाठी विटेवर उभी असतात, तशीच आपल्या प्रवासामध्ये आपल्या पाठीशी उभे राहावी, ही त्यामागची भावना असते. त्यामुळे तुम्ही बालाजींची किंवा विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती जी आहे, ती या भावनेने तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावू शकता. त्यानंतर दुर्गा देवीची मूर्ती.
आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, देवी या शक्तीच्या स्वरूपामध्ये पूजल्या जातात. देवी दुर्गा देखील शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. देवी दुर्गेकडे संरक्षण आणि संकटांचा नाश करणारी माता म्हणून आपण बघत असतो. त्यामुळे गाडीच्या डॅशबोर्डवर आपण देवी दुर्गेची मूर्ती ठेवल्यामुळे आपल्याला सगळ्या बाजूने संरक्षण मिळत असतं. संकट काही येणार असतील तर त्यांच्यापासून आपलं संरक्षण होतं. सगळ्यात अजून महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराजांची, स्वामी समर्थांची मूर्ती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द म्हणजे आपल्या महाराजांचे. तर प्रत्येक प्रवासामध्ये महाराज आपल्यासोबत असतात. विघ्न येतीलच कशाला. बघा, महाराजांचे वाक्य आहे. आपण महाराजांचे अगदी साध्या सोप्या भोळ्या मनाने जरी आपण भक्ती केली तरीसुद्धा महाराज आपल्या हाकेला धावून येतात. बऱ्याच जणांना हा अनुभवसुद्धा आलेला आहे. तर त्यामुळे आपण एकटे आहे प्रवासामध्ये किंवा आपण फॅमिलीला कुठे घेऊन चाललो आहे तर नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे मी करत असते ते मी तुम्हाला सांगते. प्रवासामध्ये कुठे जवळ जरी जात असेल ना तरी मी महाराजांचं पहिले स्मरण करते आणि मग आपल्या गाडीमधून बसून आम्ही प्रवासाला लागतो. आणि एक मनामध्ये असतं की नाही, महाराज आपल्यासोबत आहेत, ही भावना एक नेहमी मनामध्ये असते. तर त्यामुळे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीसुद्धा तुम्ही तुमच्या कारच्या डॅशबोर्डवर ठेवू शकता. तर बघा, या ज्या तुम्हाला मी देवतांच्या मूर्ती सांगितल्या आहेत यातील तुम्ही अगदी गर्दी पण करू नका. ज्यातले तुम्हाला देवांशी तुम्हाला बघा, आपल्याला असतं की काही लोक मला गणपती बाप्पांचंच, मी त्यांनाच खूप मानते. नाही, मला स्वामींशिवाय होत नाही, मी स्वामींना खूप मानते. पण तुम्ही तुमच्या कारच्या डॅशबोर्डवर यातली कुठली एक मूर्ती ठेवा. अगदी आपल्या कारमध्ये आपल्याला देवघर करायचं नाही. अगदी सगळ्यांच्याच मूर्त्या आपल्याला मांडायच्या नाही आहेत. कारण ती एक कार आहे. तर त्यामुळे एक आपल्या भावना असतात. त्याच्यामुळे तुम्ही एखादी मूर्ती तिथे ठेवा, तुम्हाला जी योग्य वाटते. तर मी तुम्हाला फायदे पण सांगितलेत की कुठल्या मूर्ती ठेवल्यामुळे काय फायदे होतात. तर त्यामुळे तुम्हाला ज्या देवाबद्दल जास्त मनामध्ये भाव येत असतील तर त्या देवांची मूर्ती तुम्ही कारमध्ये ठेवू शकता. पण कारमध्ये मूर्ती जी आहे तर ती ठेवलीच पाहिजे. त्या देवांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला काही प्रवासामध्ये आपल्यासोबत ते असण्यासाठी आपल्याला देवतांचा साथ असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून गाडीमध्ये अशा देवतांच्या मूर्ती ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि शुभता आपल्यासोबत नेहमी राहत असते आणि मग येणाऱ्या संकटांचा, अडचणींचा सामना करतो आणि मुळात ते आपल्यापर्यंत येतच नाही. तर ही त्यामागची भावना आहे. तर बघा, कारच्या डॅशबोर्डवर कुठल्या मूर्ती असल्यामुळे काय फायदा होतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.